श्री स्वामी समर्थ भक्तांनो, गुरुदेव भक्ती या माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मी आज तुम्हाला कोणत्या 5 वनस्पती अशा आहेत ज्या लक्ष्मीवर्धक आहेत या वनस्पतींबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। या वनस्पती आपल्या घरात किंवा दारात लावल्यामुळे निश्चितच आपल्याला याचा फायदा जाणवणार आहे। तर बघूया आपण या कोणत्या 5 वनस्पती आहेत। तर सर्वात पहिले पांढरी शेवंती। पांढरी शेवंती माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। ही वनस्पती देवीची प्रतीक असल्याने देवीचा निवास असलेली ही वनस्पती घरात असणे हे सर्वच कार्यासाठी शुभ असते। म्हणून तुम्हाला जमत असेल, जागा असेल तुमच्याकडे, तर तुम्ही पांढऱ्या शेवंती तुमच्या दारात लावू शकता। दुसरी वनस्पती आहे पांढरी कण्हेर। ही वनस्पती लक्ष्मीकारक असून हिच्या ठायी लक्ष्मीचा वास आहे, म्हणून ही वनस्पती घरात लावणे अत्यंत शुभ असते। याला शेवग्याच्या शेंगसारखी छोटीशी फळ स्वरूपात शेंग येते। ती आल्यास तिची पंचोपचार पूजा करून तिजोरीत अथवा पूजेत ठेवावी। तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पांढरी कण्हेर पण लावू शकता। पांढऱ्या कण्हेरीची शेंग घेऊन त्याची पूजा करून तुम्ही ती वापरू शकता किंवा तुमच्या तिजोरीत ठेवू शकता। यानंतरची तिसरी वनस्पती आहे पांढरी रुई। हिला श्वेतमांदार असेही म्हणतात। या वनस्पतीत लक्ष्मीचा वास असतो। याची 14 वर्षे पूजा केली असता त्याच्या बुडाशी म्हणजेच खोडात गणपती तयार होतो, म्हणजेच गणपतीचा वास असतो। अनेक आध्यात्मिक गोष्टीसाठी या वनस्पतींचा उपयोग होतो। म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या रुईचं झाड लावू शकता। यानंतरची चौथी वनस्पती आहे पांढरी भुईरिंगणी। हिलाच लक्ष्मणा असेही म्हणतात। इंद्रजित व लक्ष्मण यांच्या युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडले होते। त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणगिरी आणला असता त्यात संजीवनी नामक पांढरी भुईरिंगणी म्हणजेच लक्ष्मणा ही औषध स्वरूपात दिली होती, म्हणून तिला लक्ष्मणा असेही म्हणतात। हिला वांग्यासारखे पिवळे फळ येते। यामध्ये 2 प्रकार आहेत, वेल आणि वनस्पती। ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपात म्हणजे त्याचं झाड छोटंसं रोपटं तुम्ही लावलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं। यानंतरची 5वी वनस्पती आहे पांढरी जास्वंद। आजकाल हे रोप आहे किंवा ही पांढरी जास्वंद आहे ती बऱ्यापैकी सर्व ठिकाणी अवेलेबल असते। तर तुम्ही यातील सर्व वनस्पतीपैकी कोणती एक लावली तरी चालू शकतं। तर पांढरी जास्वंद ही अत्यंत औषधी वनस्पती असल्यामुळे हिचा अनेक आजारांवर उपयोग होतो। स्त्रियांच्या आजारांसाठी विशेष गुणकारी। लाल जास्वंद जसे गणेशाला प्रिय आहे तशी पांढरी जास्वंद माता लक्ष्मीला प्रिय आहे। आणि लक्ष्मी म्हणजेच नक्की काय, तर जो हा मानव देह मनुष्याला मिळाला आहे तो सुदृढ निरोगी असणे म्हणजेच लक्ष्मी। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ।